नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील येणाऱ्या भरतींकरिता आपण अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वर्षाचा असतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महापौर यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? महापौर यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 2.5 वर्षाचा हा महापौर यांचा कार्यकाल असतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, घटना समितीने कोणत्या दिवशी भारतीय घटनेस मान्यता दिली? घटना समितीने कोणत्या दिवशी भारतीय घटनेस मान्यता दिली? तर ऑप्शन क्रमांक 2 26 नोव्हेंबर 1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक कोणते? खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 चांदी हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो? राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपालपाशी सोपवतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात? दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 दुवाबाशी म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या महिला राष्ट्रपती आहेत? द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या महिला राष्ट्रपती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 दुसरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनल्या? द्रौपदी मुर्मू या कितव्या भारताच्या राष्ट्रपती बनल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 15व्या राष्ट्रपती बनल्या, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी कोणाचा पराभव केला? राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी कोणाचा पराभव केला? तर ऑप्शन क्रमांक 3 यशवंत सिन्हा यांचा पराभव केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती कोण आहे? भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 द्रौपदी मुर्मू हे भारताच्या पहिले आदिवासी राष्ट्रपती आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओरिसा येथील कोणत्या राज्यात झाला आहे? द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओरिसा या राज्यातील कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मयूरभंज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, द्रौपदी मुर्मू डॅशच्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या? द्रौपदी मुर्मू डॅशच्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 1997 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणत्या विधानसभा मतदारसंघातून 2 वेळा आमदार म्हणून द्रौपदी मुर्मू निवडून आल्या होत्या? खालीलपैकी कोणत्या विधानसभा मतदारसंघातून 2 वेळा आमदार म्हणून द्रौपदी मुर्मू निवडून आल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 4 रायरंगपूरमधून निवडून आल्या होत्या, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविलेले नाही? द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महापौर हे पद भूषवले नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, नुकतीच कितव्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली? नुकतीच कितव्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 68व्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, सर्वोत्कृष्ट गायक म्हणून कोणास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? सर्वोत्कृष्ट गायक म्हणून कोणास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राहुल देशपांडे यांना मिळालेला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, एकनाथ शिंदे यांनी कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे? एकनाथ शिंदे यांनी कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ठाणे व गडचिरोली
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, लोकमान्य टिळक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला होता? लोकमान्य टिळक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये झाला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक यांना ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, सरकाराचे डोके ठिकाणावर आहे का? हे उद्गार कोणाचे आहे? सरकाराचे डोके ठिकाणावर आहे का? हे उद्गार कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळकांचे उद्गार आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला? लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 मंडाले या ठिकाणी लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, लोकमान्य टिळक यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी केली? लोकमान्य टिळक यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 1884. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात कधी केली? लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात कधी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 1893 या वर्षी सुरू केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीची सुरुवात कधी केली? लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीची सुरुवात कधी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 1895 या वर्षी सुरू केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केले? खालीलपैकी कोणते वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी, ऑप्शन क्रमांक 3 मराठा, तर ऑप्शन क्रमांक 4 1 व 3 बरोबर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गुणवर्धने. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने कोणते पदक मिळवले? जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने कोणते पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 2 रौप्य पदक पटकावले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने किती मीटर लांब भाला फेकला? जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने किती मीटर लांब भाला फेकला? तर ऑप्शन क्रमांक 1 88.13 मीटर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, ध्यानचंद स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ध्यानचंद स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लखनौ या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ कोणी दिली आहे? द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ कोणी दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 NV रमण यांनी दिलेली आहे. हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, भारताच्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची शपथ कोण देतो? भारताच्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची शपथ कोण देतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ कोणत्या दिवशी घेतली? द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ कोणत्या दिवशी घेतली? तर ऑप्शन क्रमांक 4 25 जुलै 2022. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, कारगिल दिवस कधी साजरा केला जातो? कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 26 जुलै या दिवशी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, कारगिल युद्ध कोणत्या साली झाले होते? कारगिल युद्ध कोणत्या साली झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 1999 या वर्षी कारगिल युद्ध झाले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, कारगिल युद्धात किती सैनिक शहीद झाले होते? कारगिल युद्धात किती सैनिक शहीद झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 527 सैनिक शहीद झाले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, कारगिल भारताच्या कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात स्थित आहे? कारगिल भारताच्या कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लडाख मध्ये स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, कारगिल युद्धात खालीलपैकी कोणते ऑपरेशन राबवले गेले?
कारगिल युद्धात खालीलपैकी कोणते ऑपरेशन राबवले गेले? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑपरेशन विजय राबवले गेले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 लडाख केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कधी झाली? लडाख केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 31 ऑक्टोबर 2019 या दिवशी लडाख केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी लडाखची राजधानी कोणती आहे? खालीलपैकी लडाखची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लेह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 लडाखचे उपराज्यपाल कोण आहेत? लडाखचे उपराज्यपाल कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 राधाकृष्णन माथुर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 डॅश रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. डॅश रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 3 5 ऑगस्ट 2019 या दिवशी कलम 370 रद्द करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरले होते? राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 कलकत्ता या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन भरले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 किशोरराजे निंबाळकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरणार आहे? 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धा या ठिकाणी भरणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वर्धा येथे या अगोदर कोणत्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते? वर्धा येथे या अगोदर कोणत्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 1968 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 किती वर्षानंतर वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरत आहे? किती वर्षानंतर वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 55 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 जितेंद्र आव्हाड हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खेलो इंडिया यूथ गेम्स 2021 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? खेलो इंडिया यूथ गेम्स 2021 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हरियाणाने पटकावले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल.